आई मातेचा नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे सुकं कालवं। कालवं हा प्रकार खाडीमध्ये भेटतो, दगडामध्ये चिपकलेले असतात शिंपल्यांसारखे। ते आज मी तुम्हाला कालवं सुकं कालवं बनवून दाखवणार आहे। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। कालवं हे आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, फक्त आम्ही मल्हारला देत नाही। बाकी कालवा हा प्रकार सुंदर बनतो, तुम्ही बनवून बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मला आज कालवं खूप मोठी भेटलेत, तर ह्याच्यापेक्षा पण शिंपल्यांचा भाव असतो त्याच्यापेक्षा एवढी छोटी छोटी पण भेटतात, पण आज मला खूप मोठी कालवं भेटलेत। आणि हा कालवं साफ करताना जो हा वरचा भाग आहे ना, हा नेहमी चेक करायचा। इथे ना दगडाचा चुरा असतो, तो जर थोडासा जरी लागला ना जेवताना तर सगळ्या जेवणाची वाट लागते। तर हे तुम्ही नक्की चेक करून साफ करत जा। आणि कितीही पाण्यात तुम्ही धुतलं ना तरी हे पाणी सुटतच राहतं कालव्याला सफेद, कारण की कालव्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्याच्यामुळे पाणी खूप सुटतं। तर आता आपण सुरुवात करूया मटेरियलला, की त्याला कालव्याला काय काय लागणार आहे आपल्याला मटेरियल बघूया। 2 कांदे घेतलेत मी, मीठ घेतले, गरम मसाला घेतलाय, हळद घेतले, लाल तिखट घेतले, कोथिंबीर घेतले, आलं लसूण मिरची हे मी ठेचून घेणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर मी तुम्हाला दाखवायचं विसरली, चिंच किंवा कोकम पण तुम्ही वापरू शकता। मी तांबाटा आज वापरणार नाहीये, तर त्या जागी मी चिंचेचा कोळ वापरणार आहे। चला आपण सुरुवात करूया। तर आता आपण तेल टाकूया 2 चमचे एवढं। तर आपण कांदा टाकूया, कांदा व्यवस्थित जास्त शिजवायचा नाहीये, शिजवतानाच त्याच्यात कालवं पण मिक्स करायचं आपल्याला। थोडासा फ्राय करून घेऊया आपण कांदा। थोडं आपण आलं लसूण जे मिरची आलं लसूणची ठेचा बनवलाय तो टाकूया। पोरं माझी सुट्टीची घरात बसलेत, गेमचा विषय चाललाय त्यांचा, काय खेळतील काय नाही पोरं। आजकाल मैदानी खेळ कमी झालेत, मोबाईल PC गेमिंग जमाना जास्त झालाय। आता कांदा थोडा नरम झाला, आता आपण याच्यात कालवं सोडूया। खूप मोठी होती म्हणून मी एका कालव्याचे 2-2 तुकडे केलेत। ज्यात पाणी नाही टाकायचे, पाणी न टाकताच शिजणार आहे, कारण की कालव्यातलं खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी कमी वापरूच नका माझ्या मते तरी। थोडीशी कालवं शिजली तर आता आपण याच्यात मसाले ऍड करूया। एक चमचा हळद टाकते मी, 2 चमचे गरम मसाला टाकूया, आता त्याच्यात आपण लाल तिखट टाकूया, कमी वापरणार आहे, 2च चमचे वापरणार आहे। आणि चवीनुसार मीठ टाकूया।
पाणी अजिबात नाही वापरायचं आपल्याला। आता आपण थोडा वेळ होऊ दे हे, मग ह्याच्यात आपण चिंचेचं पाणी टाकूया। कालवं बऱ्यापैकी आपले शिजलेत, तर आपण आता त्याच्यात चिंचेचा कोळ टाकूया। जास्त नका टाकू, थोडाफार ठीक आहे। थोडेसे सुके होऊ दे। कालवं आपले रेडी झालेत। मला एवढे चिकचिकाटच पाहिजे, तुम्हाला जर एकदम सुकी पाहिजे असेल तर सुकी करू शकता। रुद्र आपल्याला कालवं खाऊन दाखवणार आहे। तर मल्हार पण जेवायला बसतोय मागे। जेवून घे रे। हे बघा किती शिजलंय, एकदम नरम बनलंय, खूप भारी आले, चविष्ट आले। तुम्ही जरूर ट्राय करा, एक नंबर आले। मंडळी, कालवाची रेसिपी बघितली तुम्ही, रुद्राने चाखून बघितली, खूप सुंदर झाली, सोप्या पद्धतीत झटकीपट होते। तर तुम्हीही नक्की बनवून बघा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन। तब तक के लिए बाय बाय। आणि ही आहे ना, ही मागे मला पिडते, त्याच्यामुळे या अशा मला पिडतच असतात नेहमी। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।